जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना DMER विभागाअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आज 14 मे 2026 रोजी ही सूचना जी आहे ती प्रसिद्ध झालेली आपल्याला पाहायला मिळून येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जी काही कॉट एक्झाम 2025 झालेली आहे त्याविषयी खूप महत्त्वाची ही माहिती आहे. जे विद्यार्थी वाहन चालक किंवा उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक ज्या पदांसाठी स्किल टेस्ट आहे आणि त्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पूर्ण डिटेल्समध्ये माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा 2025मध्ये जे तांत्रिक संवर्गामधले पदं आहेत, ज्यामध्ये वाहन चालक आहे, उच्च श्रेणी लघुलेखक आहे आणि निम्न श्रेणी लघुलेखक आहे, या 3 संवर्गातील जे पदं आहेत या पदासाठी 120 गुणांची लेखी परीक्षा झालेली आहे आणि आता 80 गुणांची स्किल टेस्ट जी आहे ती तुमची घेणं बाकी आहे. तर त्यामध्ये तुमचं जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी COT जी एक्झाम दिलेली आहे, ऑनलाईन कॅम्प्युटर बेस एक्झाम, त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 45% जास्त गुण मिळालेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांची याद्या ज्या आहेत त्या याद्या आज प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्या याद्यांमध्ये सिक्वेन्स नंबर, त्या विद्यार्थ्यांचा जो काही ॲप्लिकेशनचा सिक्वेन्स नंबर आहे तो दिला गेलेला आहे. त्या सर्व याद्या ज्या आहेत त्या मी आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेल्या आहेत. तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा DMERच्या ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला त्या याद्या पाहायला मिळणार आहेत. त्या याद्या कोणत्या विद्यार्थ्यांनी तिथं तुम्हाला कशा पद्धतीनं जायचं आहे, काय प्रेफरन्स द्यायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर बघा, DMERचं असं म्हणणं आहे की व्यावसायिक चाचणी जी आहे ही व्यावसायिक चाचणी घेण्यासाठी त्यांनी 2 वेळा तुम्हाला तुमच्याकडून प्रेफरन्स जे आहे ते मागवून घेतलेले आहेत आणि आत्तापर्यंत एकाही विद्यार्थ्यांनी तिथं 2दा संधी देऊनसुद्धा एकही प्रेफरन्स दिला नाही आहे आणि त्यामुळंच हा शेवटची संधी म्हणून तुम्हाला प्रेफरन्ससाठी जी लिंक आहे ती चालू करून देणार आहेत. तर वाहन चालक असेल, उच्च श्रेणी लघुलेखक असेल, निम्न श्रेणी लघुलेखक असेल, या पदांच्या जे काही परीक्षामध्ये 45%पेक्षा जास्त गुण मिळवलेले उमेदवार आहेत त्यांना प्रेफरन्स देण्यासाठी बघा समितीमार्फत जे आहे ती शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आणि त्याच्यासोबतच जे काही DMERची लिंक आहे, तुम्ही फॉर्म भरत असताना एक लॉग इन ID जनरेट झालेला असते. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड जो आहे तो पासवर्ड तुम्हाला त्या लिंकवरती टाकायचा आहे. ते लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुमच्या त्या लिंकवरती जायचं आहे आणि तिथं लॉग इन IDवरती तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्याच्यानंतर बघा 18 मे ते 20 मे या दरम्यान तुम्हाला तिथं लॉग इन करायचं आहे. आज 14 तारीख आहे, 18 मे मे बी सोमवारी येणार आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवशी तुम्हाला लिंक अवेलेबल करून दिली जाणार आहे. त्यामध्ये जे ड्रायव्हर आहेत त्यांनी ड्रायव्हरला त्यांना स्किल टेस्ट देण्यासाठी जवळील RTO ऑफिस जे आहे ते कोणतं जवळ आहे त्याचा तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. तुम्ही कुठं जाऊन जी स्किल टेस्ट आहे ती देऊ शकता, तुम्हाला शक्य आहे असे प्रेफरन्स द्यायचे आहेत. आणि उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक यांना टायपिंगचे जे आहेत ते स्किल टेस्ट देण्यासाठी ते सेंटर जे आहे ते निवडायचे आहे. तर ही जी लिंक आहे ती PDF बघा ड्रायव्हरसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर यामध्ये सिक्वेन्सनुसार ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिलेले आहेत विद्यार्थ्यांचे आणि सिरियल नंबर दिलेले आहेत. बघा, एकूण जवळपास 612 जे कॅन्डिडेट आहेत, या 612 कॅन्डिडेटला तिथं स्किल टेस्टसाठी बोलवण्यात आलेलं आहे. परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, या चौथ्या कॉलममध्ये NA दिसत आहे. जे 612 कॅन्डिडेट आहेत त्यापैकी एकाही कॅन्डिडेटने आत्तापर्यंत जवळील जे RTO ऑफिस आहे त्याचं लोकेशन निवडलेलं नाही आहे स्किल टेस्ट देण्यासाठी. तर तुम्हाला एक चान्स आहे. सिम्पली काय करायचं आहे, 18 मेपासून 20 मेपर्यंत जी तुमची लिंक चालू झाली त्या लिंकवरती तुमचं ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तिथं एक ऑप्शन दिला जाणार आहे. त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचं RTOचं सेंटर जे आहे ते चूज करायचं आहे.
विद्यार्थी मित्रांनो, सेम अदर जे आहेत निम्नश्रेणी लघुलेखक आणि उच्चश्रेणी लघुलेखक त्यांच्यासाठी सुद्धा असाच सिक्वेन्स दिलेला आहे. पहिल्यांदा तुम्हाला सिरियल नंबर दिलं गेलेला आहे. त्यानंतर तिथं तुमचा ॲप्लिकेशनचा सिक्वेन्स नंबर दिलेला आहे. तुम्ही कोणत्या पदासाठी स्किल टेस्ट देणार आहात ते दिलेलं आहे आणि समोरच्या कॉलममध्ये तुम्ही जो प्रेफरन्स दिला आहे तो प्रेफरन्स त्या सेंटरचं नाव असेल ते दिलेलं आहे. तुम्हाला तिथं जाऊन निवडायचं आहे आणि त्यानंतर स्किल टेस्ट घेण्यासाठी एक पर्टिक्युलर आता 20 तारखेच्या नंतर तुम्हाला तिथं जसं तुम्ही प्रेफरन्स द्याल त्या प्रेफरन्सनुसार जसं आपला ऑनलाईन एक्झामचा कॅम्प्युटर बेस एक्झामचा जसा टाईमटेबल आलेला होता तसा तुम्हाला स्किल टेस्ट देण्यासाठी तुम्हाला बोलवण्यात येईल आणि त्यानंतर बघा फायनली तुमचे सगळे जे एक्झाम आहेत स्कॉटचे आणि ह्या स्किल टेस्टचे ते सर्व कंबाईन करून तुम्हाला तिथं फायनल जे आहेत त्या लिस्ट लावल्या जातील आणि या सर्व प्रोसेसनंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. जे विद्यार्थी टॉपला आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर जे आहेत ते उर्वरित तुमचे जॉईनिंग दिले जातील. विद्यार्थी मित्रांनो, बाकीचे जे काही पदं आहेत ज्यामध्ये बघा चालक, उच्चश्रेणी लघुलेखक आणि निम्नश्रेणी लघुलेखक या 3 संवर्गातील पदं जर वगळले तर बाकीचे जे पदं आहेत ज्यामध्ये बघा माझ्या मते एक कॅटलॉगरचं पद आहे आणि ग्रंथपाल सहाय्यकचं आणि सहाय्यक ग्रंथपालचं असे 3 पदं आहेत. या 3 संवर्गातील पदांच्या आत्तापर्यंत ज्या तुमच्या इलिजिबल नॉट इलिजिबल लिस्ट आहेत त्या लागलेल्या नाही आहेत आणि त्याच लिस्ट 3 संवर्गाच्या लवकरच लागतील. ग्रंथपाल नावाचं जे पद आहे याचं सिलेक्शन लिस्टसुद्धा लागलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, DMER एकच काम परत करताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळं जे कॅन्डिडेट ज्यांचं DV झालेलं आहे किंवा ज्यांचे स्किल टेस्ट राहिलेले आहेत त्या सर्व कॅन्डिडेटने आपली फर्स्ट प्रायोरिटी समजून तुम्हाला जे काही संकेतस्थळ आहे बघा दिलेलं DMERचं या DMERच्या संकेतस्थळावर जायचं आहे आणि तिथं कॉन्टॅक्टमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला तिथं मेल ID दिसतील. सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रायोरिटीनं तुम्हाला तिथं DMERला मेल करायचा आहे तरच लवकर प्रोसेस पूर्ण होईल. बघा मित्रांनो, जवळपास आता ॲड येऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि अद्याप आपल्याकडं जॉईनिंग निघालेल्या नाही आहेत, जॉईनिंग मिळालेल्या नाही आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊनसुद्धा आतापर्यंत त्यांना जॉईनिंग नाही आहेत. हे खूप मोठं एक नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यानंतरची जी भरती आहे ती MPSC कंडक्ट करणार आहे. त्यामुळं ती जाहिरात लवकरच येईल किंवा आरोग्य विभाग येईल. तुम्ही अभ्यास करत राहा, अभ्यासाला लागा आणि ह्या एक्झामच्या रिझल्टसाठी जॉईनिंगसाठी मेल जे आहेत ते मेलसुद्धा करा. तुम्हाला एक जो पॅटर्न आहे किंवा फॉर्मॅट जो आहे मेलमध्ये काय टाकायचा आहे त्याचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट मी सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देईल. तिथं जाऊन तुम्ही तो फॉर्मॅट कॉपी करून मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट आज आलेली आहे. आशा करतो की DMERमध्ये गेल्या 8 दिवसामध्ये DMER ॲक्टिव्ह दिसत आहे आणि नवीन सूचना असतील, अपडेट्स असतील किंवा काही उर्वरित राहिलेल्या पदांसाठीचे अपडेट्स असतील देत आहे. तर या 8 दिवसामध्ये जसं ॲक्टिव्ह दिसत आहे तसंच पुढचे 10-15 दिवस ॲक्टिव्ह राहून काम केलं तर तुम्हाला 1 महिन्यापर्यंत जॉईनिंग ज्या आहेत त्या मिळू शकतात. त्यासाठी आपण सर्वजणांनी प्रयत्न करायचा आहे. आज दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.